भारत आणि इंग्लंड दरम्यान बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करारावर सहमती. दोन्ही देशांच्या व्यापारासाठी हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आमच्या सरकारनं देशहित सर्वोपरी ठेवून मोठे निर्णय आणि देशाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत उद्दिष्ट प्राप्तीसाठी धाडसी पावलं उचलली. पंतप्रधान. भारताचं पाणी आता देशातच राहणार आणि भारताचं वापरलं जाणार. सिंधू नदी करारावर स्थगितीवरून पंतप्रधानांचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष टोला. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याबद्दल पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी व्यक्त केली कटिबद्धता. नागरी संरक्षण सज्जतेसाठी देशाच्या 244 जिल्ह्यात उद्या मॉक ड्रिल. युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्जता करण्याविषयी सूचना. महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासह 16 जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी होणार मॉक ड्रिल. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज. उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. देशभरातील मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुख सहभागी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची चौंडी इथं बैठक. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियानाची घोषणा. मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत विद्यार्थी योजना तसंच नव्या वसतिगृहांच्या उभारणीचा निर्णय. मंदिर पुनर्निर्माणासाठी 5,503 कोटी रुपयांचे विकास आराखडे मंजूर. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना 4 आठवड्यांच्या आत काढून येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. आणि 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत सायकलिंग प्रकारात सिद्धेश घोरपडेने जिंकलं सुवर्णपदक. आकांक्षा मेत्रेची दुहेरी पदकांची कमाई. महाराष्ट्र पदक तालिकेत 3ऱ्या स्थानी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी तुषार